सो योगा आणि ऑर्गॅनिक हनी आणि स्किन केअर प्रोडक्ट्स हे वेगळे वेगळे प्रोडक्ट्स आहेत. सो तुमच्या मते हा दोन्ही जे आहेत ते एकाच प्रवासाचा भाग कसा असू शकतात? योग म्हणजे फक्त हेच नाही की आसनं करा, तुमचे खाणपान कसं आहे, तुमचा आहार कसा आहे, तुम्ही काय लावता, काय घालता, हे सुद्धा एक आरोग्याचाच हे भाग आहे ना. सो मार्केटमध्ये एवढे सारे स्किन केअर प्रोडक्ट्स नवीन नवीन कंपनीज काढतायत. सो तुम्ही तुमची गुणवत्ता टिकवण्यासाठी काय केलेलं आहे? भगवद्गीतेमध्ये खूप छान म्हटलेलं आहे की कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुषु संगोत्सव कर्मणी. म्हणजे जर तुम्हाला फळाची अपेक्षा न करता तुम्ही कर्म केले तर ते कर्म योग्य आहेत. तर मी जे काही करते आत्ताच्या ह्याच्यामध्ये, तर एखादा विद्यार्थी जेव्हा माझ्याकडे येतो तेव्हा मी त्याच्या भल्यासाठी जे काही आहे ते मी करायचा प्रयत्न करते आणि ते मनातून करते. त्यामुळे एक विश्वास निर्माण होतो. आणि मग प्राणायामानंतर शरीर प्रत्याहारासाठी तयार असतं. म्हणजे काही गोष्टी वर्ज्य करायच्या, सोडायच्या, कमी गोष्टीमध्ये जीवन भागवायचं आणि मग त्यातनं धारणा, ध्यान, हळूहळू ध्यान आणि शेवट अंतिम उद्देश म्हणजे समाधी. नमस्कार, MLA टॉक शोमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. मी आहे तुमची होस्ट अभिलाषा. फेसबुकवर सर्च करा MLA महाराष्ट्रीयन लेडीज असोसिएशन आणि लगेच जॉईन करा. आजचा एपिसोड आहे शरीर, मन आणि जीवनशैली याचा सुंदर संगम. सो आज आपल्यासोबत आहेत मेघना पाटील, एक समर्पित योगा शिक्षिका ज्यांनी योगा विषयात उच्च शिक्षण घेतलंय. फक्त क्लास नाही तर योगाचं तत्वज्ञान आणि जगण्याचा मार्ग कसा असायला पाहिजे तोही शिकवले. सो त्यासोबत त्यांनी योगा म्हणजे फक्त आसनाची मालिका नाही तर श्वास, शिस्त आणि सजगता. विशेष म्हणजे ऑर्गॅनिक हनी आणि स्किन केअर प्रोडक्ट्स यांच्या माध्यमातून नैसर्गिक आरोग्याचा संदेशही दिला आहे. सो वरकरणी हे दोन प्रवास वेगळे वाटू शकतात, पण योगा आणि उत्पादने पण त्यांच्या मते दोन्हीचा केंद्रबिंदू एकच आहे, हॉलिस्टिक वेलनेस. शरीर आतून शुद्ध, बाहेरून सुरक्षित ठेवणं हीच त्यांची जीवनदृष्टी. सो मेघना मॅम, तुमचं MLA टॉक शोमध्ये मनापासून स्वागत आहे. खूप खूप धन्यवाद मॅडम. सो आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे सेवा करताना आलेला क्षणिक भावनिक क्षण, योगांचं खरं तत्वज्ञान आणि ट्रेंडिंग वेलनेस इंडस्ट्रीमध्ये प्रामाणिकपणे कसा टिकवायचा. सो शिक्षक म्हणून उच्च शिक्षण घेतल्यानंतर तुम्ही योगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन तुमचा कसा बदलला? सुरुवातीला मी एक योग साधक म्हणून सुरुवात केली. योग साधक म्हणून सुरू केल्यानंतर मला फक्त आसन एवढंच योग म्हणजे काय ते कळलं. पण मी जसं जसं योगा टीचर ट्रेनिंग केलं, मग योगामध्ये ग्रॅज्युएशन केलं, मास्टर्स केलं आणि मग त्याच्यानंतर मी न्यूट्रिशन कोर्स केला, निसर्गोपचारमध्ये डिप्लोमा केला, मेडिकल योगा डिप्लोमा केला. इतके सगळं शिकल्यानंतर दृष्टिकोन पूर्णपणे बदलला. तर मग हळूहळू असा दृष्टिकोन आला की योग म्हणजे फक्त आसन नाही आहे, हा फक्त योगाचा एक भाग आहे. योगामध्ये 8 अंग आहेत, म्हणजे 8 अंग आहेत. जसं की यम आहेत, नियम आहेत, आसन हे 3रं आहे आणि मग त्याच्यानंतर प्राणायाम करायचा असतो आणि मग प्राणायामानंतर शरीर प्रत्याहारासाठी तयार असतं. म्हणजे काही गोष्टी वर्ज्य करायच्या, सोडायच्या, कमी गोष्टीमध्ये जीवन भागवायचं आणि मग त्यातनं धारणा, ध्यान, हळूहळू ध्यान आणि शेवट अंतिम उद्देश म्हणजे समाधी. सगळ्यांना समाधी मिळतेच असं नाही, पण आपला प्रयत्न समाधीच्या दृष्टीनेच आहे. ध्यानापर्यंत जरी आपण गेलो तरी भरपूर प्रगती आहे. तर मग अशा प्रकारे योग शिकल्यानंतर हळूहळू काय प्रॅक्टिकली बदललं. म्हणजे माझ्याकडे एखादा स्टुडंट आला तर मी त्याला ह्या निसर्गोपचाराची जी पंचतत्वातनं जे उपचार करून आजार बरी केली जातात तसं मी तो दृष्टिकोन सुद्धा आला की एखाद्याला काहीतरी पोटाचा त्रास आहे तर मग तुला कुठल्या महाभूतांचा उपयोग करून तू तो पोटाचा आजार कमी करू शकतेस, असं मी त्या स्टुडंटला गाईड करू शकते. किंवा मग एखादा आहे त्याला सायटिकाचा त्रास आहे तर तेव्हा माझं मेडिकल योगाचं शिक्षण खूप कामी आलं. खरे तर बरेच जण असा सल्ला देतात की तुम्हाला जेव्हा सायटिकाचा त्रास आहे किंवा पाठीच्या मणक्यांचा त्रास आहे तर तुम्ही पुढे वाकायची आसनं करू नका. पण मी मेडिकल योगा शिकले त्याच्यानंतर तो एकदम विरुद्ध तिथे मी शिकले. म्हणजे ते बरोबर आहे की पुढे जर तुम्ही पाठीचा कणा सरळ ठेवून पुढे वाकलात तर ते तुमचा आजार, पाठीच्या मणक्यांचा आजार बरं करण्याचं एक माध्यम आहे. म्हणजे त्याच ह्याच्यातनं तुम्ही या पाठीचे मणक्यांचे आजार तुम्ही बरे करू शकतात. तर इतका विरोधाभास जो शिक्षणातनं अज्ञान दूर झालं म्हणतात आणि तो माझ्या विद्यार्थ्यांना त्याचा मी फायदा करून देऊ शकले. आणि आहार शिकण्याच्या आधी म्हणजे मी न्यूट्रिशन कोर्स करण्याआधी मला आहाराचं खूप काही नॉलेज नव्हतं, माझं सायन्स बॅकग्राऊंड नव्हतं. पण मी जेव्हा योगामध्ये ग्रॅज्युएशन मास्टर्स केलं तेव्हा मी ॲनाटॉमी शिकले, आसनांचा शरीरावर ॲक्च्युली कुठल्या भागावर काय परिणाम होतो, तो किती वेळ केला पाहिजे, हे सगळं मला
त्यानंतर समजलं. आणि मग खरंच म्हणजे जेव्हा आपण शिकतो तेव्हा आपण दुसऱ्यांना जास्त चांगल्या पद्धतीने शिकवू शकतो आणि त्यांच्या जास्त चांगल्या पद्धतीने कामी पडू शकतो. सो शिकण्याची जी प्रोसेस आहे ती कंटिन्यू आणखीन ही चालूच आहे. उत्कृष्ट शिक्षक तोच आहे जो आयुष्यभर विद्यार्थी दशेमध्ये राहतो. बरोबर. खूप छान, खूप सुंदर वाक्य तुम्ही म्हणलात. सो योगाच्या जर्नीमध्ये असं कधी वाटलं की तुम्हाला माझं हेच ध्येय आणि मला ह्यामध्येच पुढे जायचं? खूप छान प्रश्न आहे. असे दररोज इतके छान फीडबॅक मला येत असतात की दररोज इतकं छान वाटतं झोपताना. कधीच स्ट्रेस नाही आला माझ्या प्रोफेशनचा. मला एक खूप छान गोष्ट आवडते की मी सकाळी उठल्यावर मला क्लासला जायचं आहे असं बर्डन कधीच नाही आलं, कारण ते मी मनापासून केलेली गोष्ट आहे. आणि सगळ्यांच्या चेहरे आठवतात की अरे हां ह्याच्यासाठी तो उठून येतोय, मग आपण उठून जायचं. आणि आपण कोणाच्या तरी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक प्रगतीमध्ये आपण काहीतरी खारीचा वाटा आपला येतोय. कधी एक उदाहरण सांगते. एकदा एक स्टुडंट होती, मी एकदम नवीनच शिकवायला चालू केलं होतं. लग्नाच्या वयाची मुलगी होती, मृणालिनी म्हणून. तर तिला होता सायनसचा त्रास. दीड वर्ष तिला तो त्रास होता आणि तिची दीड वर्ष झोप इतकी अपुरी व्हायची. आणि तिला ऑफिस होतं, मग ऑफिसमुळे दुपारी सकाळी झोपणं पण शक्य नव्हतं. आणि तिला सतत असं घोरणं किंवा श्वास घेता न येणं, मग पूर्ण झोप न झाल्यामुळे डोळ्यांखाली काळं येणं, असं सगळ्या त्रासामुळे फक्त तीच नाही पण तिच्या आईला इतकी काळजी लागली होती, त्या दोघींनाही. आणि जसं तिने योगा क्लास जॉईन केला आणि तिचं सायनस, प्राणायामामधनं सायनस कमी झालं, तिने मला इतकं छान ग्रॅटिट्यूड एक 5 मिनिटाचं सगळ्या वर्गासमोर एक छान व्यक्त केलं. त्यातनं मला म्हणजे इतकं छान आलं की हे ठीक आहे, हे माझं महात्म्य नाही आहे की मी तिला बरं केलंय. हे योगाचं महात्म्य आहे की प्राणायामाचं महात्म्य आहे की प्राणायामाच्या माध्यमातून तिचा तो आजार बरा झाला. पण ईश्वराने मला निवडलं ते माध्यम बनायला की तिची मदत करायला. आणि त्यासाठी मी खूप छान देवाचे आभार मानते. असंच एक समाजाचं मध्ये परिवर्तन जेवढ्या जणांमध्ये आपल्याला करता येईल तेवढं जास्त आपल्याला छान वाटत असतं झोपताना. एवढ्या जणांचे आशीर्वाद, बरेच जणांचे फीडबॅक येतात. एकीचा फीडबॅक होता की मी लहान मुलगी होती माझी 6 महिन्याची, तिला मी सांभाळत असताना मी खूप वैतागलेली असायचे. पण जेव्हा तिने क्लास जॉईन केला तिला फक्त आसनांमधनं माहिती नाही काय बदल झाला, पण ती खूप कूल राहायला लागली, चिडचिड कमी झाली आणि तिने खूप छान मदरहूड एन्जॉय करून ते निभावलं. तर तिचं एक छान की योगामधनं मॅडम मी खूप शांत झाले आणि मुलीला खूप छान सांभाळलं. आधीची मी आणि नंतरची माझं मलाच जाणवतं. काही जण एक्सक्यूज देत असतात की माझं मूल लहान आहे, मम्मी मला योगाला वेळ नाही मिळत. पण तुम्ही योगा करा, त्यातनं तुम्ही आजूबाजूच्यांना सुद्धा फरक जाणवतो. त्या बाळाला सुद्धा जाणवला असेल किंवा घरच्या तुमच्या पतीला, नवऱ्याला, घरच्यांना, मुलांना सुद्धा जाणवतं तुमच्या स्वभावामधला बदल. सो त्यांच्यासाठी पण तो सुखदायी असतो. असं करत करत हळूहळू एक घर, एक कुटुंब, समाज हे जेव्हा परिवर्तन होतं तेव्हा त्याचा माध्यम असणाऱ्यांना खूप आनंद होत असतो. त्यामुळे मी इतका धन्यवाद मानते देवाचा की मी ह्या प्रोफेशनमध्ये आहे. खूप सुंदर, खूप सुंदर. पण तुम्ही सोर्स होतात, त्यांचा सोर्स होतात की एवढ्या लोकांना तुम्ही करवणारं सगळं कृष्ण परमेश्वर भगवद्गीतेत म्हटलंय, सगळं करता करविता तोच आहे. आपण फक्त माध्यम असं. ती शक्ती म्हणजे कितींदा तरी मी लो फील करते की आज माझी रात्री झोपतानाच तब्येत बरी नसते किंवा घरी काय झालेलं असतं किंवा कोणीतरी दुरूनचे नातेवाईक एक्सपायर झालेले असतात, मूड चांगला नसतो. पण सकाळी उठून आपल्याला तिथे परफॉर्म करायचं, ही एनर्जी जी येते ना ती खरंच ईश्वर देतो. मी कितींदा अनुभवली येते की आपण करत नसतो, ते करवून घेत असतो आपल्याकडनं. बरोबर. सो ते मी माध्यम आहे त्याचं. सुपर. सो योगा आणि ऑर्गॅनिक हनी आणि स्किन केअर प्रोडक्ट्स हे वेगळे प्रोडक्ट्स आहेत. सो तुमच्या मते हा दोन्ही जे आहेत ते एकाच प्रवासाचा भाग कसा असू शकतात? तर मी ह्याचं कारण माझ्या शिक्षणात दडलेलं आहे. मी शिकत असताना न्यूट्रिशन कोर्स जेव्हा मी केला तेव्हा मी त्याचं आहाराचं किती महत्त्व आहे जीवनामध्ये. आणि योगामध्ये सुद्धा असं सांगितलंय की अष्टांग आसनांच्या पूर्वी यम नियम, म्हणजे तुम्ही तुमची जीवनशैली कशी आहे, तुम्ही कधी उठता, कधी झोपता, काय खाता आणि काय सोडता, किती खाता, किती नैसर्गिक खाता, किती अनैसर्गिक खाता, ह्याला खूप महत्त्व आहे. म्हणजे आहार खरं तर योगातच सांगितलेला आहे, योग ग्रंथातच सांगितलेलं आहे. आधी तुम्ही व्यवस्थित आहाराचे नियम पाळा आणि मग आसनांकडे वळा. मग ह्याच्यातनं मला कळालं आणि मी आहाराचा जेव्हा न्यूट्रिशन कोर्स केला तेव्हा मला एक मधाबद्दल इतकी इंटरेस्टिंग माहिती मिळाली की मध हा
पृथ्वी तलावर असणारा माणसाच्या रक्ताच्या केमिकल कंपोजिशनची म्हणजे ब्लड कंपोजिशनची इतका जवळचा जाणारा तो पदार्थ आहे पृथ्वी तलावर एकमेव. त्यामुळे योग साधना करणाऱ्यांनी मधाचं सेवन करणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे तर तुम्हाला योगामध्ये शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक प्रगती हवी असेल तर मध जरूर सेवन करावं असं सांगितलेलं आहे योग ग्रंथात पण. आणि योगाच्या न्यूट्रिशन कोर्समध्ये पण मी मधाचे खूप महत्त्व समजलं. आणि त्याच वेळी मी स्वतः जेव्हा मध घ्यायचा निर्णय केला तेव्हा मी केमिकलपेक्षा आपण ऑर्गॅनिक मध घेतलं पाहिजे आणि मग त्यातनं स्वतःपुरतं न ठेवता मग ते दुसऱ्यांना ती सेवा आपण दिली पाहिजे की भेसळयुक्त मधापासून दुसऱ्यांना हे केलं पाहिजे. अशा ह्याच्यातनं मी मधाचं सुरुवात केली. आणि मग पुढे मी जेव्हा निसर्गोपचार शिकले तेव्हा मी निसर्गोपचारामध्ये पंचमहाभूतांचा कसा आपल्या आजार कमी करण्यासाठी उपयोग केला जातो हे शिकले. त्यातनं मग एक कळलं की स्किन जी असते आपली ती बिगेस्ट ऑर्गन आहे आपल्या बॉडीची आणि ती स्पंजसारखं सगळं ॲब्झॉर्ब करत असते. म्हणजे तुम्ही जर सफरचंद खाऊ शकता तर तुम्ही ते गालाला लावलं तरी चालणार आहे, पण तुम्ही एखादा फेस जे पार्लरवाल्यांकडे क्रीम असतात किंवा व्हॉटेवर केमिकल असतात ते आपण खातो का? नाही, तो विचार करतो आपण. तर का? कारण की ऑलरेडी तुम्ही अप्लाय करताय तर तुमच्या शरीरातनं ते स्किनमधनं ॲब्झॉर्ब होणार आहे. जेव्हा मला काही प्रोडक्ट्सची गरज पडली, शॅम्पू म्हणा, क्रीम म्हणा किंवा साबण म्हणा किंवा उपटन असं, तेव्हा मी स्वतः प्रिफर केलं 2 वर्ष. मग त्यातनं विचार आला की आपण ऑर्गॅनिक लावतोय, आपण ऑर्गॅनिक हे करतोय तर आपण दुसऱ्यांना पण ते दिलं पाहिजे, सेवा आपल्या हातनं घडली पाहिजे. योग म्हणजे फक्त हेच नाही की आसनं करा, तुमचे खाणपान कसं आहे, तुमचा आहार कसा आहे, तुम्ही काय लावता, काय घालता, हे सुद्धा एक आरोग्याचाच हे भाग आहे ना. आरोग्य म्हणजे फक्त असणं नाही, पूर्ण आरोग्य म्हणजे काय ते सगळेच आपले विचार, आपण काय विचार करतो, आपण काय खातो, काय घालतो, काय लावतो. त्यामुळे हे स्किन केअर प्रोडक्ट सुद्धा योगाचाच माझ्या एक आरोग्याचा म्हणूया, आरोग्याचाच एक फायदा मिळवून देण्यासाठीचा प्रयत्न आहे. सुपर. सो मार्केटमध्ये एवढे सारे स्किन केअर प्रोडक्ट्स नवीन कंपनीज काढतायत, सो तुम्ही तुमची गुणवत्ता टिकवण्यासाठी काय केलेलं आहे? आत्ता हल्ली सगळे रॅट रेसमध्ये पळत आहेत. म्हणजे कमाईसाठी काय आहे असं. मी ह्या रॅट रेसमध्ये पळायचं नाही आहे मला. भगवद्गीतेमध्ये खूप छान म्हटलेलं आहे की कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुषु संगोत्सव कर्मणी. म्हणजे जर तुम्हाला कर्माची अपेक्षा फळाची अपेक्षा न करता तुम्ही कर्म केले तर ते कर्म योग्य आहेत. तर मी जे काही करते आत्ताच्या ह्याच्यामध्ये, तर एखादा विद्यार्थी जेव्हा माझ्याकडे येतो तेव्हा मी त्याच्या भल्यासाठी जे काही आहे ते मी करायचा प्रयत्न करते आणि ते मनातून करते. त्यामुळे एक विश्वास निर्माण होतो. मला काहीतरी त्यातनं मिळवायचं आहे हा उद्देश नसतोच तिथे. मला काय मिळणार आहे मग मी ह्याला, हा बिलकुल दृष्टिकोनच नाही. तुला हा प्रॉब्लेम आहे ना, तर मी तो किती वेगवेगळ्या अँगलनी तुझी मदत करू शकते. समज एखादी आहे ती खूप क्लासमध्ये 6 महिने झालं ती आहे, पण तिला कशाचा तरी स्ट्रेस आहे, तो दिसतोय मला, पण ती खूप रिझर्व पण आहे, ती सांगत पण नाही. तर मग मी तिला असेच गप्पा अनऑफिशियली की टेक्स्ट करणार की काय कसं आहे, चांगलं आहे का. तिच्या घरचं काही मला माहिती करून काही गॉसिप करायचं नाही आहे, पण कुठेतरी तिनं जर मन मोकळं केलं, मन हलकं केलं तर ती तणावमधनं मुक्त होईल आणि तिच्या आरोग्यामध्ये काहीतरी फरक पडेल. असा जो दृष्टिकोन आहे, यात काही कमाई नाही आहे. बरोबर. अशा पद्धतीने मी सगळ्याच पद्धतीने एखाद्याला माझं काय उपयोग होऊ शकतो, समोर कोणाला निसर्गोपचाराचा काही ट्रिक मी सांगू शकते किंवा त्याला त्याची गरज असते. कोणाला फक्त अरे तुझं पोस्चर नीट कर, तुला सायटिका आहे ना, तू चालताना पाय असा बाहेर काढतेस म्हणून तुला सायटिका होतोय, तू खूप जास्त गाडीवर बसते, थोडं कमी गाडीवर बसत असेल तर मग हा व्यायाम करा. किंवा मग तू खूप जास्त जेवणामध्ये बाहेरचे पदार्थ खातेस तर मग त्यापूर्वी किंवा बाहेरच जेवणार असशील तर त्यापूर्वी थोडंसं घरी प्रोटीन शेक, सॅलड खाऊन जा. असे गोष्टींनी आपण त्यांची मदत करू शकतो. त्यामुळे त्यांचं आणि माझं विश्वासाचं एक नातं बनते. सो एवढंच मला करायचं, कुठेही रॅट रेसमध्ये पळायचं नाही आहे. फक्त आपण सगळ्या अंगाने कशी मदत करू शकतो आणि त्यासाठी स्वतः कसं इम्प्रूव्ह करू शकतो हे मी बघते.
सुपर सुपर. सो खूप सुंदर तुम्ही टिप्स सांगितल्यात आणि प्रत्येकाला बोलण्याचं किंवा प्रत्येकाला हेल्प करण्याचं जे नेचर आहे ते खूपच सुंदर आहे. सो आजच्या संवादातून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की योग हा व्यवसाय नसून साधना आहे आणि साधना जेव्हा शिक्षण, सेवा आणि प्रामाणिकपणाशी जोडली जाते तेव्हा लोकांच्या आयुष्यात खराखुरा बदल घडतो. सो मेघना पाटील, तुम्ही आज आठवण करून दिली की वेलनेस म्हणजे फक्त ट्रेंड नाही आहे, की सातत्याने निवड आहे जे आपल्या शरीरासाठी, त्वचेसाठी आणि मनासाठी आहे. सो मॅम, तुम्ही आज इथं आलात आणि आमच्यासोबत खूप छान गप्पा मारल्या, त्यासाठी मनापासून धन्यवाद.